आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. इच्छुकांनी आता प्रचार सुरू केलेला आहे. उमेदवारीचा फैसला कधी का होईना पण आतापासूनच प्रचार सगळ्यांनी सुरू केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 12 मधले काँग्रेसचे इच्छुक उमेदवार ईश्वर परमार यांचा परिचय. खरं तर प्रभाग क्रमांक 12 हा शहराचा आत्मा, कारण अंबाबाई मंदिर असू दे, दसरा चौक असू दे, मिरजकर तिकटे असू दे, खरी कॉर्नर असू दे, गुजरी, हा सगळा प्रभाग या 12 मध्ये येतोय. हा भाग सगळा त्यामुळं अतिशय महत्त्वाचा हा प्रभाग आहे. याच प्रभागाचं नेतृत्व परमार कुटुंबाकडे तब्बल 4 वेळा, म्हणजे अंबाबाई जो प्रभाग होता त्याचं प्रतिनिधित्व परमार कुटुंबानं तब्बल 4 वेळा केलेलं आहे. त्यामुळं पुन्हा 5व्यांदा या प्रभाग क्रमांक 12 मधून ईश्वर परमार हे काँग्रेसच्या वतीनं आपला कौल मागणार आहेत जनतेसमोर. पहिल्यांदा 2000 साली ईश्वर परमार यांच्या वहिनी नयना परमार या अंबाबाई प्रभागातून निवडून आल्या. त्यानंतर 2005 ला ईश्वर परमार हे निवडून आले. 2010 त्यांचे बंधू रणजित परमार हे निवडून आले आणि पुन्हा 2015 ईश्वर परमार हे नगरसेवक झाले. या सगळ्या त्यांच्या प्रवासात रणजित परमार यांच्याबरोबर संतोष परमार या बंधूचाही वाटा अतिशय महत्त्वाचा. यामुळे या तिन्ही भावांनी या प्रभागात अतिशय चांगली कामं केली. त्यांच्या वहिनी नयना परमार यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यामुळंच परमार कुटुंबाला तब्बल 4 वेळा या प्रभागातल्या लोकांनी निवडून दिलं, ते केवळ आणि केवळ कामाच्या जोरावर. खरं तर 4 वेळा एखाद्या प्रभागातून निवडून येणं, शेजारच्या प्रभागातून निवडून येणं हे साधी गोष्ट नाही. पण आपला माणूस, हक्काचा माणूस ही टॅगलाईन घेऊन सातत्यानं 24 तास जनतेसाठी राबणारा कार्यकर्ता म्हणून ईश्वर यांची ओळख आहे. रस्ते, गटर्स, ड्रेनेज या सगळ्या व्यवस्था त्यांनी केल्याच शिवाय पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांनी कायमचा या भागातला मिटवला. त्यामुळं मूलभूत ज्या काय प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न ईश्वर यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर सोडवले. सावित्रीबाई फुले रुग्णालयात कर्मचाऱ्यांना आणि सगळ्यांना महात्मा फुले योजना सुरू करण्यात ईश्वर परमार यांचा सिंहाचा वाटा. हंगामी कर्मचाऱ्यांना इथं मोफत उपचार केले जात नव्हते, पण त्यासाठी धडपडून ती सुद्धा सोय ईश्वर परमार यांनी केलेली आहे. एखादा कर्मचारी निवृत्त झाला की त्याचा सन्मान या परमार कुटुंबाच्या वतीनं निश्चितपणे होतो, कारण हाकेला ओ देणारा हा कार्यकर्ता आहे. 24 तास उपलब्ध असणारा हा कार्यकर्ता. ईश्वर आपल्या हक्काचा, हीच त्यांची टॅगलाईन. प्रशासनाशी अतिशय चांगले संबंध, त्यामुळे प्रत्येक काम ईश्वरकडे गेलं की ते काम होणार. आणि स्वतः पुढं होऊन, म्हणजे मतदारसंघातला असू दे, बाहेरचा असू दे, कुणी असू दे, अनोळखी असू दे, ओळखीचा असू दे, आपला असू दे, परका असू दे, ईश्वरकडे कामासाठी गेलं की ते काम होणार. ईश्वर स्वतः ते काम हातात घेणार आणि त्याची पूर्तता करणार, त्यासाठी पाठपुरावा करणार, धडपडणार. हा ईश्वरचा स्वभाव. त्यामुळे या स्वभावातून त्यांनी माणसं प्रचंड कमवलेली आहेत आणि याच जोरावर ते 4 वेळा परमार कुटुंब या प्रभागातून निवडून आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं सुशोभीकरण असू दे किंवा संभाजी स्मारकांचं सुशोभीकरण असू दे, रस्ते या भागातले केले, स्ट्रीट लाईट मोठ्या प्रमाणात सगळीकडे लावलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, अंबाबाई मंदिराला रोज शेकडो भाविक, हजारो भाविक भेट देतात. त्यामुळं आपला परिसर अतिशय स्वच्छ असावा, कुठेही कचरा दिसू नये याची काळजी नेहमीच ईश्वर परमार घेत असतात. त्यामुळं हा परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसतोय. आपला प्रभाग स्वच्छ असावा, सुंदर असावा, प्रभागातल्या माणसांना कोणताही त्रास होऊ नये, प्रत्येकाची कामं व्हायला पाहिजे, यासाठी ईश्वर परमार यांची सातत्यानं धडपड असते. त्यामुळे हा प्रभाग दसरा चौकापासून ते मिरजकर तिकटी, गुजरी, याशिवाय
खरी कॉर्नर हा असा पसरलेला आहे आणि या सगळ्या मोठ्या प्रभागात आता ईश्वर परमार काँग्रेसच्या वतीनं या निवडणुकीच्या मैदान उतरणार आहेत. आत्तापर्यंत केलेलं काम, त्यांचा चांगला संपर्क, अगदी महिला असू दे, ज्येष्ठ असू दे, युवक असू दे, कार्यकर्ते असू दे, सगळ्यांचे असे चांगले संबंध, अनेक तरुण मंडळांचा पाठिंबा आणि एकूण त्यांची काम करण्याची वृत्ती, काम करण्याची प्रतिमा, या सगळ्याच्या जोरावर ईश्वर आता 5व्यांदा, या परमार कुटुंब 5व्यांदा जनतेकडे कौल मागायला जात आहे. आणि केवळ केलेलं काम हेच भांडवल, त्यांचा स्वभाव आणि प्रत्येकाला मदत करण्याची भावना, या जोरावर आता ईश्वर परमार पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार. या अशाच राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.